कोकणातला सगळ्यांना आवडणारा अगदी झटपट 5 मिनिटात तयार होणारा टेस्टी नाश्ता म्हणजे तांदळाच्या पिठाचे घावणे. त्यासाठी तुम्ही तांदूळ धुवून सुकवून त्याच्यामध्ये थोडीशी मेथी घालून ते दळून आणून त्याचं पीठ तयार करू शकता किंवा घावण्याचं पीठ म्हणून बाजारामध्ये सुद्धा मिळतं, तर ते सुद्धा घेऊ शकता. नंतर हवंय तेवढं पीठ घ्यायचं आणि त्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यातल्या गुठळ्या मोडायच्या आणि असं पातळ पीठ तयार करायचं. घावणे बनवताना पीठ हे पातळच असायला हवं, तरच घावणे व्यवस्थित टाकता येतात. एका कांद्याला काठी चमचा लावून असं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि जे पीठ आपण तयार केलंय ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. इतपत पातळ पीठ असायला हवं आणि ते फुलपात्राने असं टाकायचं. घावणे हे नॉनस्टिकच्या तव्यापेक्षा असं जेव्हा भिडाचा तवा असतो त्याच्यावरती छान येतात. त्याच्यानंतर 1 मिनिटभर असं झाकण ठेवायचं, त्याच्यानंतर काढायचं आणि वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर वाफ गेल्यानंतरच पलटायचे आणि घावणे टाकताना अशा प्रकारे टाकायचे. त्याला आपोआप जाळी पडते, त्यासाठी सोडा वगैरे घालायची काही गरज नाही. प्रत्येक वेळेला घावणे टाकताना पीठ आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि नारळाच्या चटणीबरोबर हा हेल्दी नाश्ता तयार होतोय. पण तुम्ही हे चहासोबत सुद्धा खाऊ शकता, कारण इकडे कोकणामध्ये अगदी आवडीने चहासोबत घावणे खाल्ले जातात. तर मी सुद्धा आज ट्राय करणार आहे चहासोबत घावणे कसे लागतात ते, आणि खरंच एक नंबर लागतात चहासोबत घावणे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.